जय मल्हार सगळ्यांना. कसे आहात सगळे? मजेत ना? मजेतच असं राहावं. तर चला परत तुमचं एक माझ्या नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप मनपूर्वक स्वागत. तर इथं माझी ना स्वयंपाकाची तयारी चालली होती. तर आज मला वरण आणि चपातीच करायचं होतं, कारण की जास्त काही स्वयंपाक करायचा नव्हता. त्यासाठीच इकडं मी वरण तर माझं शिजून झालं होतं आणि मग फोडणी द्यायची राहिली होती. तर त्यासाठी त्याचं तेल टाकून घेतलं अगोदर, जिरे टाकले, मोहरी टाकली आणि मग इकडं जिरे टाकून घेतले. आणि इथं मी लसूण वाटून अगोदरच ठेवला होता. तर लसूणही टाकून घेतलं मी लगेच इथं. आणि मग छानपैकी त्याच्यामध्ये आधी हलवून घेतलं ते आणि मस्तपैकी त्याच्यामध्ये मग टमाटर वगैरे टाकून दिलं. आणि टमाटर ते टाकून दिल्याच्यानंतर टमाटर ना असं मऊ होईपर्यंत चांगलं परतून घेतलं. आणि त्याच्यामध्ये मस्त थोडीशी कोथिंबीर वगैरे टाकली. तर माझ्या मुलींना ना अशीच म्हणजे असेच वरण आवडतं खायला. आणि त्यांना तिखट तर अजिबात आवडत नाही. आणि तसं ना मी वरणामध्ये अगोदरच हळद टाकली होती, पण कमी टाकली होती. मग इथं परत टाकली तेलामध्ये तळताना. आणि मग छानपैकी डाळीला तडका दिला आणि एकच नंबर डाळ झाली होती बरं का. खरंच खूप छान झाली. माझ्या मुलींना पण खूप आवडली. आणि इकडं मी स्वयंपाक करते तर ह्या नवीन बाटल्या आणल्यात, कारण की आता माही पौर्णिमा येणार आहे आणि मग 2-3 दिवस ना खूप गर्दी राहणार गावामध्ये. त्यासाठीच बाटल्या कमी पडू नये म्हणून त्यांनी ना किती 15 ते 16 बाटल्या परत मागितल्या. आणि त्या इथं आल्या होत्या. मग त्याच्यावरच नाव ते टाकणं चालू होतं त्यांचं. आणि पोरीही त्यांना मदत करू लागत होत्या द्यायला, हे करायला, बाटल्या व्यवस्थित लावायला. त्यानंतर इकडं मी आले होते आणि माझं कणिक वगैरे मी अगोदरच मळून ठेवलं होतं. आणि तेल काढून घेतलं. आणि तेच मी तेल पुढं नाही का इथं कणकीच्या उंड्याला लावून घेणार आहे. म्हणजे मी आपलं कणिक अगोदरच मळून ठेवली होती. आणि तेल संपलं होतं तर तेल काढून घेतलं कॅटलीमध्ये. आणि मग तेल काढल्याच्यानंतर हे असे जे पनीर राहते का, त्याला थोडंफार तेल राहतं असतं, ते मी असं ना पिठाच्या उंड्याला पुसून घेत असते. आणि छानपैकी पुसून घेतलं. तर तुम्ही पण असं करता का मला सांगा बरं का नक्कीच. आणि तर मग छानपैकी असं कणिक मळून घेतलं आणि तोपर्यंत मग इकडं डाळ उकळती. आणि झालं आहे काय, तर आम्ही आज लवकर स्वयंपाकाला लागले होते, कारण की माझा गॅस संपला आहे. आणि सगळं मला आज स्वयंपाक शेगडीवरच करायचा होता. आणि आता इथं लगेच मी स्वयंपाक करून घेतला आणि इकडे लगेच चपात्याला आपलं कणिक मळून घेतलं आणि चपात्या करायच्या होत्या. मग इकडे लगेच चपात्या करायला लागले, कारण की गॅस नसल्यामुळे ना खूप फास्ट आणि इकडंच चालू होतं सगळं. म्हणलं परत नको ऐन टायमाला घाई गडबड व्हायला. आणि मला आज आपले शेंगदाण्याचे लाडूही करायचे होते आणि गॅसवरच करायचं होतं, त्याच्यामुळं ना खूपच घाई होणार होती. मग म्हणलं नको, त्यासाठीच इकडं स्वयंपाक करून घेतला. आणि आमच्या पाहुण्यांचा वाढदिवस होता, तर त्यांना तिकडं जायचं होतं. तर त्याच्यामुळे त्यांना आज उपवास होता, रविवार असल्यामुळे त्यांना रविवारचा उपवास असतो. आणि त्यांनाही भूक लागली होती, तर म्हणलं आपलं अगोदर पटकन करून मोकळं झालेलं बरं. त्यासाठीच तिकडं मी लगेच स्वयंपाकाला लागले. आणि मी व्हिडिओ शूट करते तर किती माझ्या पोरी बागा मदत करतात. कॅमेरे माझी श्रद्धा इथं पेन दाखवती, सारखी इकडे फिरती. तर असं म्हणलं लेकराचं चालूच राहतं. आणि मग सगळ्या चपात्या करून घेतल्या आणि मग जेवण वगैरे केले. जेवणाचं वगैरेचं काय शूट नाही केलं. त्यानंतर बाकी तिथला सगळा पसारा आवरून घेतला व्यवस्थित. आणि हेच मला शेंगदाण्याचे लाडू करायचे होते. तर त्यासाठी इकडं मला ना गूळ खिसून घ्यायचं होतं. आता गूळ ना शेंगदाण्याबरोबर मी मिक्सरमध्ये बारीक केला असता, पण ना ते काय होते, गोळे झाल्यासारखे होते. तर मग म्हणलं थोडाफार आपलं खिसूनच घ्यावं अगोदर, मग नंतर नको जास्त डोक्याला ताप. आणि ते पण खिसता खासता इतका हात दुखत होता बापरे. ते सारखंच इतकं मोठं गुळ खिसाचं म्हटल्यावर. आणि पाहुणे आले ते त्यांना चहा केली ती, मग थोडीशी चहा उरली होती तर तीच चहा मी इथं गरम करत होते आणि चहा घ्यायची होती मग. आणि अशाच प्रकारे मग सगळा गूळ खिसून घेतला. आणि गूळ खिसताना तर इतका हात दुखत होता, जाम झाला. नंतर ना मग मी चाकूने थोडाफार कट केला. आणि मग शेंगदाणे वगैरे भाजून घेतले लगेच. आणि शेंगदाणे भाजले की चांगले असे असे साल निघेपर्यंत म्हणजे चांगले भाजून घेतले ना, तर साल पण चांगली निघते. तर बघा मी इकडे भाजले तर काही काही शेंगदाण्याची साल आपण मग त्याच निघली. आणि इतके भाजून घेतले तर इतके प्लेटमधले ना ते राहिले होते. मग आता हे सगळे काढून घेतले आणि मग नंतर ते पण लगेच भाजून घेतले. शेंगदाणे भाजून घेतले आणि हे जशी वरची साल तर काढली ना, तर थोडा काळपटपणा कमी होतो शेंगदाण्याचा, नाही तर खूप काळे काळे दिसतात. आणि मग त्यानंतर सगळे शेंगदाणे भाजून घेतले. आणि ते शेंगदाण्याची साल काढून इकडं पाकडून घेतले. इतका राडा पडला होता, पण सगळं करायचंच होतं. आणि तिकडं गुळ पण खिसून ठेवला होता मी. आणि माझी सिद्धी आणि रिद्धी दोघी झोपल्या होत्या, पण माझी श्राद्धा नुसती जागी होती एकटी. आणि ती इतकी मदत करत होती ना, सारखंच हे दे मम्मी ते दे मम्मी, तिचं चालूच होतं.
तर असं म्हणलं तिला बघून मग सगळं आवरायचं होतं मला पटापटा. इकडं सगळ्या शेंगदाण्याच्या साली काढून घेतल्या आणि ते फक्त ते पातेल्यात आहे का तेवढंच राहिले होते शेंगदाण्याचे हे करायचं. मग म्हणलं चला ते पण करून घेते लवकर. ते सगळं करून घेतल्याच्यानंतर मला ते मिक्सरमध्ये बारीक करायचं होतं सगळं. तर गूळ तर काय बारीक झालाच नाही माझ्याकडून अगोदर. मग मी अगोदर नुसते ना शेंगदाणे तर बारीक करून घेतले आणि मग नंतर हातानेच गूळ जसा हे केला आणि सगळं एकजीव केल्याच्यानंतर परत मी शेंगदाणे मिक्सरमधून वाटून घेतले व चांगले. आणि खूप उशीर झाला होता इथं मला ना झोप येत होती, त्याच्यामुळे माझी खूपच घाई गडबड चालली होती. आणि बऱ्याच वेळेची स्वयंपाक करूच तर हे असं म्हणजे नुसती बसून होती मी एकाच असेच. तर म्हणजे गुडघे पण इतकी जाम झालते ना जसं काय खूपच हे. आणि मग सगळं मिक्सरमधनं वाटून घेतलं छानपैकी. आणि अशा प्रकारे ना मी अगोदर सगळं एकजीव करून घेतला आणि मग तसं केल्याच्यानंतर परत मी मिक्सरमध्ये बारीक केले. हे म्हणजे काढून घेतले ना एकत्र, तर त्याच्यानंतर परत मी मिक्सरमध्ये बारीक केले तेव्हा ते छान झाले. आणि अशा प्रकारे ना सगळे लाडू बांधून घेतले. आता लाडू बांधायला पण इथं ना खूपच उशीर झाला होता आणि ते पण नव्हते आले आणखीन. तर म्हटलं चला त्यांना येऊपर्यंत माझं सगळं इकडं काम पण उरकतं. आणि म्हणजे इतका ना गूळ उरला होता. तसे शेंगदाणे पण थोडेसे मी बाजूला काढून ठेवले होते, कारण की खूप जास्त लाडू होणार होते. मग म्हणलं नको इतकेच परत खराब व्हायला. मग नंतर इतका पण गूळ उरला होता तर तो गूळ पण बाजूला काढून ठेवला आणि सगळे शेंगदाण्याचे लाडू बांधून घेतले. त्यानंतर शेंगदाण्याचे लाडू बांधल्याच्यानंतर मला पेन्सिल पॅक करायच्या होत्या. तर इतकी माझी मेहनत फक्त आणि फक्त माझ्या सिद्धीचा उद्या 26 जानेवारीला वाढदिवस आहे, तर त्याचीच मेहनत चालली होती. तर ह्या मी पेन्सिली ना झाले 1 वर्ष झाले की मी पेन्सिली तर येत होत्या, तर मी पण करत होते ते काम. आणि मग नंतर ना मी फक्त पण किती नाही 4-5 दिवसच केलं आणि तेच केलं तर मी खूप म्हणजे कंटाळा येत होता त्या कामाचा. मग त्यानंतर मी बंद केला नाही. इतक्या साऱ्या पेन्सिली माझ्या इथं उरल्या होत्या. तर मग म्हणलं चला आता ह्या पेन्सिल आहे आपल्याकडे एक्स्ट्रा, तर कशाला उगं बाहेरनं काय आणायचं. तर तिचे पप्पा म्हणत होते की आपण ना वही आणू आणि लाडू पण विकत आणू म्हणले होते. पण म्हणलं नको, मी करते घरी आणि पेन्सिली पण आहे. तर म्हणलं इथंच करते सगळं. त्यानंतर मग तेही आले होते घरी आणि त्यांनी पण मला भरपूर मदत केली. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.